श्री स्वामी समर्थ. गुढीपाडवा हा चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो. 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्याच्या दिवशी कोणतेही शुभकार्य करण्यासाठी विशेष असा मुहूर्त बघण्याची गरज नसते, कारण हा संपूर्ण दिवस शुभ असतो. गुढीपाडव्याला घरोघरी गुढी उभारली जाते. हा दिवस सोने खरेदी, चांदी खरेदी, घर खरेदी, वाहन खरेदी, जमिनीची खरेदी करण्यासाठी अत्यंत शुभ असतो. या दिवसापासूनच चैत्र नवरात्रीला सुद्धा सुरुवात होत असते. कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन गुढीपाडव्याचा सण साजरा करत असतात. या दिवशी सन्मानाने गुढी ही उभारली जाते, तितक्याच सन्मानाने ती उतरवली सुद्धा जाते. वर्षातून एकदा फक्त गुढीपाडव्याचा हा दिवस येत असतो. या दिवशी आपल्याला सकाळीच घरामध्ये काही झाडांची पाने आणायची आहेत आणि या पानांचा आपल्याला उपाय सुद्धा करायचा आहे, ज्यामुळे आपल्या घरामध्ये बरकत येईल, घरातील पैसा वाढीस लागेल, घरातील जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट होईल, घराची, मुलांची, पतीची प्रगती होईल. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 2 ते 3 अशी पाने पाहणार आहोत, जी आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी घरामध्ये आणायची आहेत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. विजयाचे, समृद्धीचे आणि चैतन्याचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारली जाते. चैत्र नवरात्रीला सुद्धा या दिवसापासून सुरुवात होत असते. बऱ्याच घरामध्ये अखंड दिवा लावला जातो, घटस्थापना केली जाते. गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण घरामध्ये काही झाडांची पाने आणली तर आपल्याला त्याचे शुभ फळ हे निश्चितपणे प्राप्त होत असते. या पानांचे आपण काही जर उपाय केले तरी सुद्धा आपल्या काही समस्या ह्या नष्ट होत असतात. त्यापैकी पहिलं जे पान आहे तर ते म्हणजे कडुनिंब. कडुनिंब हा औषधी आहे, त्याचप्रमाणे तो शांत प्रवृत्तीचा आहे. गुढीपाडव्याला कडुनिंब जो आहे तर त्याची जी ढाळी आहे तर ती गुढीला सुद्धा बांधली जाते. त्याचप्रमाणे या दिवशी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला 4 ते 5 कडुनिंबाची पाने टाकायची आहेत. त्यासोबत आपण 4 थेंब गंगाजल, चिमूटभर हळद सुद्धा टाकायची आहे. कडुनिंबाची पाने अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने स्नान केल्यामुळे शरीराला त्याचा फायदा होतो. आरोग्यासाठी कडुनिंब हा महत्त्वाचा आहे. कडुनिंब टाकलेल्या पाण्याने स्नान केल्यामुळे कडुनिंबातील जे काही औषधी गुणधर्म आहेत तर ते त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्या पाण्याने स्नान जेव्हा आपण करतो तर त्यावेळेला त्वचा विकार नष्ट होतात. त्वचेसंबंधी ज्या काही समस्या आहेत तर त्या समस्या राहत नाहीत. कडुनिंबाचा वापर केसांच्या आरोग्यासाठी सुद्धा उत्तम मानलेला आहे. त्याचप्रमाणे कडुनिंबाची जी फुले आहेत तर ती सुद्धा आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकू शकतो. गुढी जेव्हा आपण उभी करतो तर गुढीला सुद्धा आपण कडुनिंबाची ढाळी बांधत असतो. आरोग्याचे प्रतीक म्हणून कडुनिंबाची ढाळी ही गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीला बांधली जाते. तसेच गुढीसाठी जो नैवेद्य ठेवला जातो, ज्या नैवेद्याचा मान आहे तर त्यामध्ये सुद्धा कडुनिंबाला महत्त्व आहे. कडुनिंबाची पाने, भिजवलेली हरभऱ्याची डाळ, गूळ आणि धने तर हे सर्व एकत्र करून गुढीला आपण गुढी उभारल्यानंतर नैवेद्य ठेवत असतो. त्यामुळे आपल्याला या दिवशी कडुनिंबाची जी पाने आहेत तर ती घरामध्ये घेऊन यायचंच आहे, कारण गुढीपाडव्याच्या दिवशी कडुनिंबाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आता जेव्हा आपण गुढी सायंकाळच्या वेळेला उतरवतो त्यानंतर गुढीला जी आपण कडुनिंबाची ढाळी बांधलेली आहे तर त्यातील 21 पाने जी आहेत तर ती आपल्याला एका लाल कापडामध्ये गुंडाळून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची कमी राहत नाही, घरामध्ये बरकत येत असते. तसेच काही पाने आपण आपल्या धान्यामध्ये सुद्धा ठेवू शकतो, ज्यामुळे आपल्या घरातील धान्यामध्ये वाढ होते. धनधान्यात वाढ व्हावी, घरामध्ये सुखसमृद्धी यावी तर यासाठी आपल्याला धान्यामध्ये सुद्धा कडुनिंबाची पाने जी आहेत तर ती ठेवायची आहेत. आणि यासाठी जी आपण ढाळी गुढीला बांधलेली आहे तर त्याच पानांचा आपल्याला वापर करायचा आहे. त्यामुळे कडुनिंबाला या दिवशी विशेष महत्त्व आहे. चैत्र नवरात्रीची सुरुवात या दिवशी होत असते. नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा आणि उपासना जर केली तर आपल्याला कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त होत असतो. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर विड्याची पाने घरी आणायची आहेत. आपल्या कुलदेवीला आपल्याला विडा अर्पण करायचा आहे. यासाठी 2 विड्याची पाने घ्यायची. पाने देठासह असावीत आणि या पानावरती आपल्याला एक सुपारी ठेवायची आहे, 2 फूल असलेल्या लवंगा ठेवायच्या आहेत, 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. यासोबत आपण एक खोबऱ्याचा तुकडा ठेवायचा आहे, एक लेकरूवाळं हळकुंड ठेवायचं आहे आणि 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे. तर असा विडा आपल्याला तयार करून कुलदेवीसमोर पानाची देठे ही आपल्या त्या मूर्तीकडे किंवा फोटोकडे करायचे आहेत आणि असा विडा आपल्या कुलदेवीसमोर ठेवायचा आहे, म्हणजे कुलदेवीला अर्पण करायचा आहे. तर गुढीपाडव्याच्या दिवशी असा आपण हा विडा आपल्या कुलदेवीला अर्पण करू शकतो. यामुळे आपल्या कुळाचे रक्षण होते, आपल्या घराची प्रगती होते. तसेच
आपण मंगल कलशाची स्थापना सुद्धा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती करू शकतो. आपल्या देवघरामध्ये अजूनही जर मंगल कलश नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, मंगल कलशाची स्थापना करायची आहे. त्यासाठी सुद्धा आपल्याला विड्याची पाने लागणार आहेत. विड्याची पाने जर नसतील तर आपण आंब्याच्या पानांचा सुद्धा वापर करू शकतो. त्यामुळे आंब्याच्या पानांना सुद्धा या दिवशी विशेष महत्त्व आहे. तसेच आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाजाला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे. आंब्याला धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्त्व आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये आंब्याचं जे झाड आहे तर ते शुभ मानलं जातं. जेव्हा आपण मुहूर्तमेढ रोवतो तर त्यावेळेला सुद्धा आपण आंब्याच्या ढाळीचा वापर करत असतो. अगदी गुढीला सुद्धा काही भागामध्ये कडुनिंबाच्या ढाळीसोबत आंब्याची सुद्धा ढाळी लावली जाते. तसेच आपण जेव्हा जेव्हा पत्रीसुद्धा अर्पण करतो त्यामध्ये सुद्धा आंब्याचा वापर केला जातो, म्हणजे आंब्याच्या पानांचा वापर केला जातो. तर एवढं महत्त्व आंब्याला आहे. तर या आंब्याची 11 पाने आपल्याला घरी आणायची आहेत. स्वच्छ धुवायची आहेत. पाने ही व्यवस्थित असावीत, किडलेली तुटलेली नसावीत, देठासह असावीत. प्रत्येक पानावरती ओल्या हळदीनं स्वस्तिक काढायचं आहे आणि 11 पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे. त्या पानांच्या मध्ये आपण झेंडूच्या फुलांचा सुद्धा वापर करू शकतो. झेंडूची फुले जरी मिळाली नाहीत तरी फक्त 11 आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आणि आपल्याला हे तोरण जे आहे तर ते आपल्या मुख्य दरवाजाला लावायचं आहे. आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य दरवाजाला लावल्यामुळे सर्व प्रकारची नकारात्मकता नष्ट होते. जे काही दोष असतील किंवा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता वाढलेली आहे तर ती नष्ट होण्यासाठी गुढीपाडव्याच्या आपण शुभ दिनी आंब्याच्या पानांचं तोरण आपल्या जर दरवाजाला लावलं तर याचे सुद्धा शुभफळ आपल्याला प्राप्त होते. 2 ते 3 दिवसानंतर जेव्हा ही पाने सुकतील तर त्यावेळेला आपल्या ते तोरण जे आहे तर ते काढून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे कडुनिंबाच्या पानांना या दिवशी महत्त्व आहे. त्याचप्रमाणे विड्याच्या पानांना महत्त्व आहे आणि आंब्याच्या पानांना सुद्धा महत्त्व आहे. तसेच सायंकाळच्या वेळेला जेव्हा आपण गुढी उतरवतो त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं आहे. तामणामध्ये थोड्याशा अक्षता, एक कापूर, 2 फुलं असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत, एक तमालपत्र घ्यायचं आहे आणि आपल्याला जर मिळालं तर देशी गाईचं शेणकूट घ्यायचं आहे. यामध्ये आपण हिरव्या वेलच्यासुद्धा घेऊ शकतो आणि देवघरासमोर बसायचं आहे. माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ते नष्ट होऊ द्या. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहू द्या. आपल्या घरातील सर्व प्रकारचे दोष, इडापिडा नष्ट होऊ द्या. आणि असं म्हणून तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तो धूर पसरवायचा आहे. त्यामुळे तमालपत्र जे आहे तर ते सुद्धा आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी आणायचं आहे. जर आपल्याकडे नसेल तर आपण तमालपत्र सुद्धा आणू शकतो. यामुळे सुद्धा आपल्या घरातली नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होते